जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा आज शेवटचा दिवस आहे. सरकार काय निर्णय घेतं आज दिवसभर बघू, असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. सरकारनं भ्रमात राहू नये, आमच्या हक्काचं आरक्षण द्यावं, अन्यथा विधानसभेचे 288 उमेदवार पाडणार, असा थेट इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला. आज त्यांचा पूर्ण दिवस दिलेला आहे, म्हणजे 13 तारीख त्यांना दिलेली. काय निर्णय घ्यायचा काय नाही घ्यायचा हे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विचारून पुढचा आता घेतला जाणार आहे. की आजचा दिवस आम्ही बघतोय सरकार काय करतंय काय नाही करत, का पुन्हा मराठ्यांची फसवणूक करतंय हे आता आम्ही बघूयात. परंतु आजचा दिवस काय बोलता येणार नाही आहे, कारण शंभूराजे साहेबांना समाजाच्या वतीनं वेळ दिलेला आहे. आजचा पूर्ण दिवस त्यांच्याकडे, बघूयात आज दिवसात काय होतं बघूया. थोडासा संयम माननीय मनोजदादांनी बाळगला पाहिजे अशी माझी त्यांना विनंती आहे. ते सातत्यानं म्हणतात की त्यांचा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांवर विश्वास आहे. माननीय शिंदे साहेबांनी मला नेहमीचे आदेश दिलेले आहेत की एकही दिवस वाया न घालवता या बाबतीतलं काम चालू ठेवा. म्हणजे थोडासा आमचा 2-3 आठवडे अधिवेशनात गेले, पण तरीसुद्धा अधिवेशन काल संपलेलं आहे. सोमवारपासून परत रोजच्या रोज या बाबतीत आमचा काम करण्याचा प्रयत्न आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये एकही दिवस आम्ही वाया घालवलेला नाही. 2-3 गोष्टी त्यांनी महत्त्वाच्या मांडल्या होत्या, त्याच्यामध्ये सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी त्याच्यासाठी आणि हैदराबाद गॅजेट या दोन्ही बाबतीत सर्वपक्षीय बैठक मागच्या 4 दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतली. पण दुर्दैवानं महाविकास आघाडीनं त्या बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यांचं काय म्हणणं याच्या बाबतीत आहे ते आम्हाला कळू शकलं नाही, पण त्यांनी बहिष्कार टाकला म्हणून आम्ही काय हातावर हात मारून बसलेलो नाही. त्या बाबतीतलं रोजच्या रोज आम्ही आढावा घेतोय, बैठका घेतोय. हैदराबाद गॅजेट जे लागू करण्याचा आग्रह मान्य मनोजदादांचा आहे, त्याच्या बाबतीत आमची 11 अधिकाऱ्यांची टीम 4 दिवस झाले तेलंगणा गव्हर्नमेंटकडे गेलेली आहे. जो शब्द मान्य शिंदे साहेबांनी दिलेला आहे त्यानुसार लवकरात लवकर यातनं मार्ग काढायचा आमचा प्रयत्न आहे. आता तरी सरकारनं शान व्हावं, आमचं हक्काचं आरक्षण ते द्यावं. भ्रमात मात्र राहू नये की आम्ही अमुक जुळीला तमुक निवडून आणला, अमुक करून दाखविलं. छात्या पडू नका. मराठे तरी 288 पाडीत असतात, तरी पण मराठी पाडीत असतात. हे मी प्रामाणिकपणानं सांगतो. विरोधक नाही आला म्हणून ते रडत बसून तुम्ही जर आमचं वाटोळा करणार असलात, आम्ही तुमची गय करणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.